नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक गुंडाविरोधी पथक टवाळखोर इसमांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या वेळेला गस्त घालून होते। गस्त घालत असताना एक आरोपी विना परवाना रिव्हॉल्वर महाराजा बस स्टॉप विहितगाव नाशिक या ठिकाणी घेऊन येत असल्याचं समजलं। पथकानं क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी सापळा रचल्याची आरोपीला भनक लागली आणि तो पळत सुटला। पोलिसांनी सुद्धा त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले। सोमेश्वर उत्तम हगरगे वय वर्ष 27 अशा आरोपीचं नाव असून त्याच्याकडील विना परवाना एक रिव्हॉल्वर, अग्निशस्त्रे, एक काडतूस, 30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे नाशिक यांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आलाय। तसेच पुढील कारवाई उपनगर पोलीस करत आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी ही कामगिरी पार पाडली। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।